उन्हाळ्यामध्ये एकदा तरी हा कैरीचा पन्ना नक्की ट्राय करा, नाहीतर खूप काही मिस कराल। नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। उन्हाळा सुरू झाला की काहीतरी थंड प्यायची इच्छा होते आणि त्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे कैरीचा पन्ना। त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने साखर घालून टेस्टी पन्ना कसं बनवायचं हे दाखवणार आहे। तर चला आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे मी मीडियम साईजच्या 3 कैऱ्या घेतलेल्या आहे। याला एकदम छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, चाकूच्या मदतीने याच्यावरचे जे देठ आहे ते या प्रकारे काढून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे मी याचे देठ काढून घेतलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, या प्रकारे चाकूच्या मदतीने याच्यावरची जी साल आहे ती या प्रकारे आपण काढून घेणार आहोत। तर बघा, याच प्रोसेसने आपल्याला 3ही कैऱ्याची वरची साल काढून घ्यायची आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी 3ही कैऱ्याची वरची साल काढून घेतलेली आहे। आता आपण काय करणार आहोत, चाकूच्या मदतीने याच्यावरचं हे जे गाभा आहे तो या प्रकारे कट करून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे। बघू शकता अशाच प्रोसेसने आपल्याला 3ही कैऱ्याचा एकदम छान असा हा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता या प्रकारे मी एकदम छान असं कट करून घेतलेलं आहे। गॅसवरती मी एक पॅन ठेवला, पॅन हलकासा गरम झाला की यात आपण लगभग 2 ग्लास पाणी घालणार आहोत। तर बघा, 2 ग्लास पाणी घालून झालं, थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपलं हे जे पाणी आहे त्याला एकदम छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण हे आंब्याचं कट करून घेतलेलं आहे ते आपण यात घालून घेणार आहोत। बघा या प्रकारे, आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला याला एकदम छान असं शिजून घ्यायचं आहे। तर बघा, लगभग 6 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपली ही जी कैरी आहे ती एकदम छान अशी शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट बनून हे रेडी झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, हे जे मिश्रण आहे हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघा, इथे मी एक मिक्सरचं जार घेतलेला आहे। तर बघा, आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं थंड झालं की आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं की याला एकदम छान असं आपण एकदम फाईन ग्राइंड करून घेणार आहोत। तर बघा, यात मी थोडीशी पुदिनासुद्धा घातलेली होती। तर बघा, या प्रकारे आपलं हे जे मिश्रण आहे एकदम छान अशी याची पेस्ट बनवून रेडी झालेलं आहे। तर बघा, एकदम सॉफ्ट अशी पेस्ट बनवून रेडी होते। तर इथे मी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे, थोडंसं आपलं साधं मीठ घातलेलं आहे, थोडासा ग्रीन फूड कलरसुद्धा घातलेला आहे। सोबतच आपण यात घालणार आहोत 1 वाटी साखर घातलं की लगेच आपण यात घालणार आहोत थोडंसं पाणी। तर इथे मी लगभग 1 कप पाणी घातलेलं आहे। आता आपण याला एकदम छान असं ग्राइंड करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं ग्राइंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे। तर बघा, इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे, यात आपण लगभग 2 चमचे किंवा 3 चमचे हे पन्हं घालणार आहोत आणि यात एकदम फ्रेश असं थंड पाणी घालणार आहोत आणि याच्यात आपण लगेच 4 ते 5 असे बर्फाचे गोळेसुद्धा घालणार आहोत। तर बघा, या प्रकारे आता आपण चमच्याने एकदम छान असं याला मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपलं थंडगार असं कैरीचा पन्ना बनवून रेडी झालेला आहे। तर मंडळी, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।